ओके. सो गाईज, मला एक सांगा, लिनक्सबद्दल आपण जनरल एक डिस्कशन केलं होतं. त्या लिनक्स म्हणजे काय याबद्दल तुम्हाला ऑलरेडी आयडिया आली असेल. ठीक आहे. सो लिनक्स ॲक्च्युली काय आहे तर ऑपरेटिंग सिस्टम आहे. आपण एक ऑपरेटिंग सिस्टम यूज करतोय, विंडोज. ठीक आहे. माईकचं ऑफ करून द्या. जर एखाद्या नॉर्मल वॅकंट स्पेसमध्ये असेल तरच माईक चालू ठेवा. आजूबाजूचे व्यक्ती जर बोलत असेल तर माईक थोडा ऑफ राहिला तरी चालेल. जेव्हा मी क्वेश्चन करतो तेव्हाच आन्सर करा मग. ठीक आहे. सो इन जनरल आपण लिनक्स बघणार आहोत. ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी एक ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहे, तो म्हणजेच विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, जो तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल्ड असतो. ठीक आहे. विंडोज व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टमची गोष्ट केली तर आणखी कोणते कोणते ऑपरेटिंग सिस्टम माहिती आहेत, हा एक माझा आता क्वेश्चन आहे. जर तुम्हाला आयडिया असेल की तुम्ही अजून कोणते कोणते ऑपरेटिंग सिस्टम यूज करताय ते जर तुम्ही सांग. मॅक ओएस, व्हेरी गुड. अजून सध्या तरी तोच आहे, विंडोज आणि मॅक. उबंटू एक लिनक्स मशीन झाली. अजून उबंटू तो लिनक्सचाच आहे, पण उबंटू यूज केला, पण त्याच्या फक्त इन्स्टॉल केला, यूज नाही केला. हां, तो लिनक्स झाला ना. ओके. हा, मॅक झालं, विंडोज झालं, अजून लिनक्स झालं. लिनक्स अजून अजून कोणते ऑपरेटिंग सिस्टम माहिती आहे तुम्हाला तुमच्या डेली यूजमध्ये असणारे? नाही. फक्त विंडोज आहे. कशामध्ये? विंडोज आणि सर्व. आणि तुमच्या मोबाईलमध्ये कोणता असतो रे बाबा? अँड्रॉइड. ऑपरेटिंग सिस्टम आहे ना तो? आहे की नाही? हां, क्रोमबुक मध्ये येते. करेक्ट. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच आहे ना. सो असे मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम्स आजूबाजूला तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही ए सी बघता तुमच्या ऑफिसेसमध्ये किंवा एखाद्या रूममध्ये, ए सीमध्ये सुद्धा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम रनिंग असतो. आणखी झालं तर याचं एक्झाम्पल म्हणजे तुमचे ATM मशीन्स. ATM मशीनमध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टम असतं तर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम असतं. बट आता सगळीकडे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम यूज केला जातो. तो का केला जातो? ठीक आहे, हे आपल्याला बघावं लागणार आहे. लिनक्स, सो लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे हे तर आपल्याला कळलं. बट एक ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय हे आधी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कळतंय सगळ्यांना? एक ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, तो कसं काम करतो हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला या लॅपटॉपमध्ये विंडोजची गरज का असते? एखाद्या ऑपरेटिंग सिस्टमची गरज आपल्या लॅपटॉपमध्ये का बरं पडते हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. तो सिंपल ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय तर ऑपरेटिंग सिस्टम असते एक सिंपल इंटरप्रिटेटर इन बिटवीन दी युजर अँड हार्डवेअर. कळलं? इंटरप्रिटर म्हणजे एक जर मराठीमध्ये बोलायचं झालं तर जो मध्यस्थी असतो ना, मध्यस्थी व्यक्ती म्हणतो आपण, किंवा ब्रोकर म्हणतो, किंवा लेट्स कन्सिडर एक व्यक्ती जो माझं कन्व्हर्सेशन तुमच्याकडे पोहोचवतो, तुमचं कन्व्हर्सेशन माझ्याकडे पोहोचवतो. कन्सिडर करा कुरिअर बॉय, जो पार्सल घेऊन येतो तो तुमच्यापर्यंत डिलिव्हर करतो कंपनीतून आणल्यानंतर, राईट. सो एक इंटरमिडिएटर म्हणजे कम्युनिकेशनचा जरिया. हां, इंटरमिडिएट म्हणजे सॉफ्टवेअर टू हार्डवेअर. सॉफ्टवेअर टू हार्डवेअर कम्युनिकेशन करून देणारा पार्ट म्हणजेच तुमचा ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. आपण ॲज अ युजर आहोत. आणि लॅपटॉप काय आहे तर एक हार्डवेअर मशीन आहे ॲक्च्युली. ठीक आहे. हार्डवेअर मशीन म्हणजेच काय, याच्यात स्क्रीन लागलेली आहे. आपल्या लॅपटॉपला तुम्ही जर बघितलं तर एक नॉर्मल स्क्रीन लागलेली आहे, एक मल्टिपल चार्जर्स, कंपोनंट्स, कीबोर्ड आहे, टचपॅड आहे, हार्ड ड्राईव्ह आहे. हा एक कम्प्लीट काय म्हणतात स्केलेटिन सांगाडा झाला आहे आपला हार्डवेअरचा. बट आता जर एखादी फोटोज वगैरे आपण क्लिक केली, ती स्टोअर करायची आहे तर कुठे स्टोअर करतो आपण? स्टोरेजमध्ये ना, हार्ड ड्राईव्हमध्ये. पण ते कसं करणार? कोण सांगणार? कुठे जाऊन कुठे स्टोअर करायची आहे हे आपल्याला सांगावं लागेल. बट येस, आपल्या हार्ड ड्राईव्ह सोबत कम्युनिकेशन करायचं आहे तर त्यासाठी लागेल काय तर ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम थ्रू आपण कमांड देणार किंवा माऊस थ्रू आपण क्लिक करणार की बाबा मला इथे जायचं आहे, इथे जाऊन मला सेव्ह करायचं आहे असं इकडे. ठीक आहे. सो येस, हे सगळं बघायसाठी हार्डवेअरमध्ये
कुठे काय करायचं आहे ते बघायसाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमची आवश्यकता असते. इन शॉर्ट, आपल्या हार्ड ड्राईव्ह सोबत किंवा लॅपटॉप सोबत बोलण्यासाठी, कम्युनिकेट करण्यासाठी आपल्याला गरज असते ऑपरेटिंग सिस्टमची. एवढं कळलं? आता होते कसं, इथले पॉईंट्स तुम्ही जर रीड आउट केले तरी चालेल. ऑपरेटिंग सिस्टम इज अन इंटरप्रिटर ऑर इंटरमिडिएटर बिटवीन युजर्स अँड हार्डवेअर. ठीक आहे. आपण जे काही टाईप करतो ते हार्डवेअरला कळवून देण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमचा यूज केला जातो. ओके. इट मॅनेजेस हार्डवेअर, मशीन और हार्डवेअर लँग्वेज. येस, आपली जे हार्ड ड्राईव्ह आहे, हार्ड ड्राईव्ह ॲक्च्युली कोणती भाषा तिला समजते, हार्ड ड्राईव्ह म्हणा किंवा लॅपटॉपला कोणती भाषा समजते? मशीन लँग्वेज ना. माहिती आहे मशीन लँग्वेज म्हणजे काय? बायनरी लँग्वेज. आय थिंक सगळ्यांना माहिती असेल. हां. सो आपण जे काही इनपुट टाकतो, मी तर इथे आता वॉट लिहिलं आहे, WHAT, वॉट. बट आपल्या हार्ड ड्राईव्हला थोडी ना माहिती आहे, किंवा आपल्या लॅपटॉपला थोडी माहिती आहे की काय वॉट म्हणजे काय. बरोबर. वॉट म्हणजे काय माहिती नाही आहे. मग येस, तो हार्डवेअरमध्ये जाणार, त्याला कन्वर्ट करणार 010 फॉर्ममध्ये आणि देन हार्ड ड्राईव्हमध्ये कम्युनिकेशन करून देईल. कळलं? लक्षात आलं काय ही गोष्ट? देन येस, ह्युमन लँग्वेज जे आपण लिहिणार ABCDEFG, अँड देन प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच बायनरी लँग्वेज म्हणा, त्यामध्ये कन्वर्ट करायचं काम करतो ऑपरेटिंग सिस्टम. ओके. येस, ऑपरेटिंग सिस्टम कन्वर्ट ह्युमन लँग्वेज टू मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज म्हटलं जाते हार्डवेअर जी अंडरस्टूड करतो लँग्वेज, ती म्हणजेच मशीन लँग्वेज, ज्याला तुम्ही बायनरी म्हटलं तरी चालतं. ओके. And then yes, it communicate with hardware and machine language to human language to provide an output to us. Okay. It takes input from user. आपल्याकडून इनपुट घेणार, आपल्याकडून इनपुट घेतोय अँड देन कम्युनिकेट करतो हार्डवेअर सोबत, आणि जे काही आपल्याला करायचं असेल, स्टोअर करायचं असेल स्टोअर, किंवा एखादी पिक्चर शो कर रे बाबा म्हणायचं, एखादी पिक्चर आपली हार्डवेअरमध्ये स्टोअर्ड आहे आणि ती शो करा असं जर आपण कमांड टाकली किंवा आपण क्लिक जरी केलं विंडोजच्या सिनारिओमध्ये, तर ती पिक्चर ओपन करून देण्याचं काम कोणाचं असते? आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचं. कळलं? ऑपरेटिंग सिस्टम त्या इमेजपर्यंत जाईल, इमेज कुठे स्टोअर्ड आहे ते बघणार आणि त्या इमेजला घेऊन ओपन करणार आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. सिम्पल एवढं काम असतं आपलं ऑपरेटिंग सिस्टमचं. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स अन एन्व्हायरमेंट टू रन ॲप्लिकेशन अँड प्रोव्हाइड्स रिक्वायर्ड हार्डवेअर टू रन दॅट ॲप्लिकेशन. थोडं वाचायला तुम्हाला ट्रिकी वाटत असेल, पण इन शॉर्टमध्ये हार्डवेअरसोबत कम्युनिकेशन करायसाठी जे आपण वापरतो ते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. तुम्ही विंडोज ऑलरेडी यूज करत आहात. ठीक आहे. सिम्पल सी डेफिनेशन मी इथे लिहिलेली आहे. अन ऑपरेटिंग सिस्टम इज अ प्रोग्राम दॅट ॲक्ट ॲज अन इंटरफेस बिटवीन युजर अँड द कम्प्युटर हार्डवेअर. ओके. अँड कंट्रोल्स द एक्झिक्युशन ऑफ ऑल काइंड ऑफ प्रोग्राम्स. सो येस, कुठलाही हार्डवेअर असो तुमच्या सिस्टममधला, त्याच्यासोबत जर कम्युनिकेशन करायचं असेल तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमची आवश्यकता असते. हा एक छोटासा इमेज आहे इथे, जर तुम्ही बघून सुद्धा समजू शकता. कळलं? ओके. जर कुठे काही इश्यू वाटला की बाबा एखादा पॉईंट समजत नाही आहे तर तुम्ही विचारा, तुमचा तो तेवढा राईट आहे, तुम्ही विचारू शकता की नाही बाबा सूरज शिकवते, समजलं नाही समजलं तरी चालतं, असं काही करायची गरज नाही आहे. क्लिअर आहे? हां. सो नेक्स्ट, येस, आता ऑपरेटिंग सिस्टम जे आपण बघतोय ते काही टाईप्समध्ये येतात. जसं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सर्व्हर मशीन असं बोलता ना. सर्व्हर डाऊन झालाय. तुम्ही तुमच्या लॅपटॉपला सर्व्हर म्हणता का? नाही. तर तुमच्या लॅपटॉपचा यूज केस वेगळा आहे आणि सर्व्हर मशीन म्हणजे सर्व्हर जिथे एखादी ॲप्लिकेशन रनिंग असते त्याचा यूज केस वेगळा आहे. तर या टाईप्सने 2 पार्ट्स असतात आपल्या सिस्टमचे, मशीनचे. ओके. डेस्कटॉप जे आपण यूज करतो, आपला लॅपटॉप ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि सर्व्हर. डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम यूज केला जातो रेग्युलर लॅपटॉपमध्ये. ओके. किंवा डेस्कटॉपमध्ये.
ठीक आहे. आणि सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम्स ॲक्च्युली यूज केलं जातं आपल्या रेग्युलर सर्व्हर मशीन्समध्ये, जे इथे कशामध्ये ऑर्गनायझेशन्समध्ये यूज केली जाते. सर्व्हर मशीन्स. ठीक आहे, कळलं का? सर्व्हर मशीन्स म्हणजे जे तुमच्या सर्व्हर रूममध्ये असतात, मोठे मोठ्या मशीन्स, त्यांच्यामध्ये जो ऑपरेटिंग सिस्टम यूज केला जातो तो सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम असतो. आणि डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच आपण आपल्या लॅपटॉपमध्ये यूज करतो तो. कळलं? राईट. अरे मी खाली लिहिलंच होतं वाटते, मी इथे उगाच तुम्ही पण सांगत नाही. तुम्हाला दिसत नाही का स्क्रीन माझी? सगळं दिसतंय. दिसतंय ना? मग सांगायचं ना बाबा की मी खाली ऑलरेडी लिहिलंय म्हणून. ठीक आहे, काय हरकत नाही. सो डेस्कटॉप आणि सर्व्हर यामधला तुम्हाला डिफरन्स समजायला पाहिजे. डेस्कटॉप जो आपण नॉर्मली रेग्युलरली यूज करतो, ठीक आहे, डेस्कटॉप जो आपण रेग्युलरली यूज करतो सो येस, ह्या दोन गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे, डेस्कटॉप आणि सर्व्हर म्हणजे काय. क्लिअर आहे? हो. ओके. मी फक्त तुम्हाला बेसिक सांगतोय, सध्या अजून आपण लिनक्स स्टार्ट केलं नाही आहे, त्याची जनरल इन्फॉर्मेशन सांगतोय. सो इथे जर तुम्हाला थोड्या काही गोष्टी मागे पुढे वाटत असेल तर तुम्ही मला क्लिक करा. ठीक आहे? हां. किंवा तुम्हाला ॲड करायचं असेल काही गोष्टी, त्या पण तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला कसं नॉलेज आहे ते मला तर माहिती नाही आहे, बट येस, मला जर तुम्ही काही गोष्टी इथे ॲड करत असेल तरी चालेल, सांगा मला. नेक्स्ट, डेव्हलपमेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. आता डेव्हलपमेंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच काय, तर भरपूरदा बघितलं असेल तुम्ही की एक व्यक्ती सिंगल युजर सिंगल टास्क. ओके, सिंगल युजर सिंगल टास्क म्हणजे इथे तुम्ही कन्सिडर करू शकता की टाईप्स पण म्हटलं तरी चालेल. डेव्हलपमेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम और टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे. सो सिंगल युजर सिंगल टास्क म्हणजे काय असणार, याचा अर्थ काय असू शकतो? सिंगल युजर विथ सिंगल टास्किंग ॲट द सेम टाइम. म्हणजे एक व्यक्ती आहे, एका टायमाला एकच गोष्ट करू शकतो, अशा टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच सिंगल युजर सिंगल टास्क ऑपरेटिंग सिस्टम. ओके, याचा बेस्ट एक्झाम्पल इथे मी दिलेला आहे, MS-DOS डिक्स ऑपरेटिंग सिस्टम. नाव ऐकलंय का? नाही. डिक्स ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच डॉस. माझा जो लॅपटॉप आहे ज्याच्यावर मी तुम्हाला दाखवते, डिस्प्ले करतो ह्या सगळ्या गोष्टी, हा लॅपटॉप, हा डेलचा लॅपटॉप हा ॲक्च्युली आहे डिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये. ओके, आता डिक्स ऑपरेटिंग सिस्टम काय असतं मी तुम्हाला शो करतो. स्क्रीन विजिबल आहे की नाही आहे मला माहिती नाही. लेट्स चेक व्हॉट इज डॉस. सो मल्टिपल मॅचेस ऑफ डॉस. डिक्स ऑपरेटिंग सिस्टम कशा पद्धतीचा असतो तर मी तुम्हाला इमेजेस शो करायला करतो. येस, एक सिंगल कमांड लाईन असते, सिंगल कमांड लाईन या पद्धतीचं कमांड लाईन असतं. ब्लॅक स्क्रीन असते, सिंपल ब्लॅक स्क्रीन, ज्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त कमांड्स रन करणार, बाकी काहीही करणार नाही. फक्त आणि फक्त कमांड्स. आणि कमांड्स कोणत्या, तर त्या पण तुम्हाला लर्न कराव्या लागतील. ओके, इनिशियल लेवलवर डॉस ऑपरेटिंग सिस्टम असते तुमच्या लॅपटॉपमध्ये. आता पण लॅपटॉप्स येतात डॉस ऑपरेटिंग सिस्टममध्ये. ते काय येतात, कारण त्याच्यामुळे लॅपटॉपची कॉस्टिंग कमी होते. ऑपरेटिंग सिस्टम राहत नाही, विंडोज वगैरे त्याचं लायसन्सिंग वगैरे त्याची काही प्रीडिफाईन इन्स्टॉलेशन राहत नाही. डॉस ऑपरेटिंग सिस्टम घ्यायचा आणि आपल्याला जो वाटते तो ऑपरेटिंग सिस्टम आपण त्यामध्ये इन्स्टॉल करू शकतो. कळलं? आमच्याकडे सिस्टम आहे. हां, गुड. सो येस, इथे थोडंसं लिहिलेलं आहे डिक्स ऑपरेटिंग सिस्टमबद्दल. आय होप हिला मोठं जर करू शकलो मी तर. त्याच्याकडे काही ग्राफिकल नाही राहत, फक्त कमांड बेस राहतो. फक्त आणि फक्त कमांड बेस असणार. ठीक आहे. स्टँड्स फॉर डिक्स ऑपरेटिंग सिस्टम was the first widely installed operating system for the personal computer.
DOS control the computer hardware and provide an environment for programs to run. ओके, सिम्पल कमांड लाईन थ्रू काम करतो. यामध्ये आधी जे 90sच्या पण आधी जेव्हा कम्प्युटरचा आविष्कार वगैरे झाला त्या टायमाला डिक्स ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्ट घेऊन आणला होता सर्वात आधी डिक्स ऑपरेटिंग सिस्टम. ओके, सो त्यामध्ये फक्त एक युजर बसणार, कमांड्स टाईप करणार आणि तिथून जे आउटपुट पाहिजे तो आउटपुट तो घेणार या पद्धतीने. सो कम्प्युटर जेव्हा नवीन नवीन आले त्या टायमात डिक्स ऑपरेटिंग सिस्टमच रनिंगमध्ये होतं. दिस सिस्टम प्रोग्राम मस्ट ऑलवेज बी द प्रेझेंट वेन द वर्किंग विथ युअर कम्प्युटर. तू जे काही काम करताय तुम्ही ते एक सिंगल टाईममध्येच करायचं लागायचं. जरा कोड लिहिताय तर तुम्ही कोड लिहून मधात सोडून सेव्ह वगैरे करायचं असं काही प्रोसेस नव्हतं त्या टायमाला. ठीक आहे, तर थोडंफार समजलं डिक्स ऑपरेटिंग सिस्टम मधलं काय कसे असते. आणि आत्ताच्या कंडिशनला डिक्स ऑपरेटिंग सिस्टमचे लॅपटॉप्स वगैरे सस्ते मिळतात. ठीक आहे, ओके. सो डिक्स ऑपरेटिंग सिस्टम आय होप यू गाईज अंडरस्टूड. नेक्स्ट आहे सिंगल युजर. सिंगल साच आपलं झालेलं आहे. मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे MS-DOS. दिस इज नथिंग बट दी फर्स्ट ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट, डिक्स ऑपरेटिंग सिस्टम. ओके, नेक्स्ट सिंगल युजर विथ मल्टिपल टास्किंग. आता याचं तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. विंडोजचे पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम जे आहेत सिंगल युजर मल्टिपल टास्किंग. आता तुमच्या लॅपटॉपवर जो चालतोय ऑपरेटिंग सिस्टम त्याचंच एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही एकटे काम करता बट येस ॲट द सेम टाइम मी मल्टिपल गोष्टी रन करू शकतो. मी चार्ट चालवू शकतो, मी PPT प्रेझेंट करू शकतो, मी क्रोम पण यूज करू शकतो. आहे ना मल्टिपल गोष्टी, बरोबर का. सो दिस इज नथिंग बट युअर सिंगल युजर. म्हणजे एक युजर असणार, मी माझ्या लॅपटॉपवर कुठल्याही गोष्टी करू शकतो, मल्टिपल ॲप्लिकेशन यूज करू शकतो. दॅट इज नथिंग बट अ मल्टीटास्किंग. ओके, so yes, here are the examples of that we are regularly using these operating systems. कळलं का. ओके, येस. सिंगल युजर मल्टीटास्किंग मध्ये आपल्या लिनक्स पण येतं. उबंतू, सेंटोएस, काली लिनक्स तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे. उबंतूचं नाव ऐकलं असेल, सेंटोएसचं नाव लिनक्सच आहे हा सुद्धा. काली लिनक्स पण तुम्ही ऐकलं असेल, हॅकिंगसाठी वगैरे यूज केला जातो. आहे ना आयडिया, राईट. येस, हां. तर जे आता आपण रेग्युलर यूज करतोय ते सगळे ऑपरेटिंग सिस्टम सिंगल युजर मल्टीटास्किंगमध्ये जातात. नेक्स्ट थर्ड काय आहे तर मल्टिपल युजर विथ मल्टिपल टास्किंग ॲट द सेम टाइम. कळतंय. हां, तर इथे काय असतं, आता तुम्ही म्हणताय सर्व्हर मशीन, तर त्या सर्व्हर मशीनमध्ये असते कोणतं ऑपरेटिंग सिस्टम. तर विंडोज सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टम्स असतात 12, 13, 10, 12, 13, 8. ठीक आहे, 15, 16, 20. हे जे ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत विंडोज सर्व्हर हे चालतात सर्व्हर मशीन्समध्ये. मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये सर्व्हर मशीन्सवर मल्टिपल युजर्स एका टायमाला मल्टिपल काम करू शकतात. जसं की आता माझं पण लॉग इन आहे माझ्या लॅपटॉपवर, अभिषेकचं पण लॉग इन आहे, शुभमचं पण लॉग इन आहे. 3-4 जणांचं लॉग इन आहे आणि मी गुगल क्रोम यूज करतोय, अभिषेक मायक्रोसॉफ्ट टीम्स यूज करताय, शुभम यूज करताय मोझिल्ला, अशा टाईपचं. पण यूज करतोय आपण एकच ऑपरेटिंग सिस्टम. कळलं. सो त्या टाईपचं ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच काय झालं, मल्टिपल युजर मल्टिपल टास्किंग, मल्टी युजर मल्टी टास्क. कन्सेप्ट समजला का. कन्सेप्ट समजला का. श्रुती, अभि, शुभम, पक्का. ओके, समोर जाऊ की हो. चालू अजून काही समोर काही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर मला सांगा. फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका, काही कन्फ्युजन असेल तर सांगा. ठीक आहे. सर्व्हर म्हणजे डोमेन सिस्टम झाले ना. सर्व्हर म्हणजे डोमेन हां, येस, डोमेन मध्ये असते.
डोमेनमध्ये टाकली म्हणजे ती सर्व्हर मशीन झाली. सर्व्हर आहेत. हां, तर सो डिप्लॉयमेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, असे तुम्ही डिप्लॉयमेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम बघू शकता. जसं तुम्ही नॉर्मली सर्च जरी करतो म्हटलं गुगल क्रोमवर तरी तुम्हाला भरपूर साऱ्या इमेजेस बघायला मिळतील मल्टिपल हिस डिप्लॉयमेंट्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये. ठीक आहे. लिनक्स सिस्टम डोमेन मध्ये नाही जात का? नाही, काय? लिनक्स सिस्टम डोमेनमध्ये जात नाही, कारण ती ऑलरेडी आपण एखाद्या सर्व्हरमध्ये यूज करतो. ती ओपन सोर्स असते. मला बघायचं, हां, एखादं छान एक्झाम्पल. तुम्हाला तोच जसं आपण सर्व्हर आपण कनेक्ट करतो मल्टिपल युजर हां, लिनक्स बद्दल बोलायला लिनक्स इज स्टँडअलोन स्टँडअलोन ऑपरेटिंग सिस्टम. त्याला जर तुम्हाला यूज करायचं आहे तर ऑर्गनायझेशन लेवलवर एंटरप्राइज व्हर्जन घ्यावं लागतं. ठीक आहे. नाहीतर आपण नॉर्मली स्वतःचा लॅपटॉपमध्ये यूज करू शकतो. जसं विंडोजचा एंटरप्राइज व्हर्जन घेतो ना एखादी एखादी ऑर्गनायझेशन, एंटरप्राइज व्हर्जन घ्यावं लागतं ना, परचेस करावं लागतं. हां, तर तसंच ऑर्गनायझेशन्स, मोठे मोठे ऑर्गनायझेशन्स काय करतात, त्याचं एंटरप्राइज लेवल घेतात. एंटरप्राइज किंवा स्टँडर्ड. स्टँडर्ड, येस, एंटरप्राइज किंवा स्टँडर्ड. एखादा छान दिसत नाही आहे मला, पण ठीक आहे, बघू. डेव्हलपमेंटच्या जागेवर जर मी टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम टाकलं, ओके, मिक्स ऑफ केक्स. याने आणखी ते दिलेलं आहे मल्टिपल टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. मी जे तुम्हाला सांगतोय, मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम सांगितला, डिस्ट्रीब्युटेड ऑपरेटिंग सिस्टम सांगितला, रिअल टाईम. ओके, यामध्ये बरेच काही आणखी वेगवेगळे कन्सेप्ट याने दिलेले आहेत. ठीक आहे, हे सध्या आपल्याला जायचं नाही आहे, आपल्या स्टडी मटेरियलवर फोकस करू. ओके, इन डेप्थ. हां, हे बघा इथे दिलेलं आहे सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम, मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. यामध्ये दोन या गोष्टी आणखी आहेत. रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम हे आत्ताच्या कंडिशनला यूज केलं जातं. जे ऑनलाईन स्ट्रीमिंग वगैरे होते ना, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, लाईव्ह टी व्ही दाखवतो, त्यामध्ये ते रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम्स वगैरे यूज केले जातात. ठीक आहे. सो लेट्स फोकस हिअर. रिअल टाइम म्हणजे तो होते का जसं आपण लाईव्ह बूट बनवतो तो होते? चॅटबॉट वगैरे असताना. नाही, आपण जसा बुटेबल पेनड्राईव्ह बनवतो, एक नॉर्मल बुटेबल बनवतो आणि एक लाईव्ह बुटेबल बनवतो. आपण जसा इन्सर्ट केला तसा बूट सुरू होते, हां, तो होते. नाही, ते नाही कन्सेप्ट. ते ऑपरेटिंग सिस्टमचा वेगळा कन्सेप्ट आहे तो. ठीक आहे. ओके, सो लेट्स चेक. सिंगल ऑपरेटिंग सिस्टम, सिंगल युजर मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टम काय असते हे समजलं. ओके, मल्टिपल युजर मल्टीटास्किंग काय असते समजलं. सर्व्हर. गुड, सर्व्हर मशीन्स. त्यामध्ये लिनक्स पण आहे. RHEL तुम्हाला माहिती असेल, रेड हॅट एंटरप्राइज लेवल, देन उबंतू, सेंटोस, हे सुद्धा सर्व्हर मशीन्समध्ये यूज केल्या जातात, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल युजर क्रिएट करू शकतो आणि मल्टिपल युजर कुठूनही कधीही त्या लिनक्स मशीनमध्ये वर्किंग करू शकतो. सेंटोस नाम आहे का? सेंटोस लिनक्सचाच एक पार्ट आहे. ठीक आहे. हे ॲक्च्युली डिस्ट्रीब्युटर्स आहेत लिनक्सचे, जसं की रेड हॅट तुम्हाला माहिती आहे, उबंतू सुद्धा एक कंपनी आहे.
CentOS सुद्धा एक कंपनी आहे. ओके, आता हे डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय उबंटू तर ते बेस्ट आपण वाटते. समोर बघू. उबंटू पूर्ण ग्राफिकल आहे. ग्राफिकल पण आहे, CLI मोड पण आहे. ठीक आहे, हा, मी जसं त्याचा आपलं विंडोज तुम्हाला आहे ग्राफिकल तसं पण सेम दाखवणार, ग्राफिकल आहे. CLI पण दाखवणार. ओके, डोंट वरी, CLI वर हा. काम करणार आहोत आपण. येस, आणि ग्राफिकल वर पण दाखवेल. माझ्याकडे VMware आहे, त्याच्यामध्ये मी इन्स्टॉल करणार उबंतूची मशीन, देन तुम्हाला त्यामध्ये आपण वर्किंग करू. सो एक बेसिक सिनारिओ आपल्याला समजलेला आहे, ऑपरेटिंग सिस्टम काय असते, कशा पद्धतीने काम करते. सो लेट्स रिकॉल दिस. व्हॉट इज लिनक्स? लिनक्स इज नथिंग बट ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय तर ऑपरेटिंग सिस्टम असतं दोन युजर आणि हार्डवेअर मध्ये कम्युनिकेशन करणारा पार्ट म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम. एक सॉफ्टवेअर असतो ऍक्च्युली जो एक युजर म्हणजेच आपण आणि आपल्या लॅपटॉप सोबत कम्युनिकेशन करून देतोय. ठीक आहे, नेक्स्ट मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतो आपल्या ABCD ला. आपण लिहिणार ABCD मध्ये